नमस्कार, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत। इकडे इंदू तांदूळ साफ करत असते, तेवढ्यात तिथे श्रीकला येते। श्रीकलाला बघता इंदू विचारते, काय ग तू कुठे चालली आहे? तेव्हा ती म्हणते, इंदूताई तुम्ही विसरला का? आता शकुंतला काकींच्या चहाची वेळ झाली आहे, मग मी त्यांच्यासाठी चहाच बनवायला चालले आहे। तेव्हा ते म्हणता, असं कसं, तू का चहा बनवायला चालली आहे? तेव्हा ती म्हणते, शकुंतला आई माझ्यासाठी माझ्या आईसारखीच आहे ना, मग त्यांच्यासाठी तर हे सगळं करायलाच पाहिजे। तेव्हा इंदू म्हणायला लागते, असं कसं, तू तिला आई कशी काय बोलू शकते? शकुंतला काकी आहेत त्या, आणि तुला चहा बनवायची गरज नाही, मी त्यांच्यासाठी चहा बनवू शकते। तेव्हा ती म्हणते, नाही ना ताई, खरं म्हटलं तर मला जायला पाहिजे, नाही तर एवढ्या भर पावसामध्ये मी घरी कशी जाणार? तेव्हा इंदू म्हणते, जाऊ तर शकते, तसंही तू या घरामध्ये जास्त लुडबुड केलेली मला काही आवडत नाही। तेवढ्या श्रीकला म्हणायला लागते, असाच मुंबईलाही पाऊस होता। तेव्हा हे सगळं बोलल्यानंतर तिला स्वतःच रिअलायझेशन होतं की आपण मुंबईचा चुकून विषय काढला आहे। तेव्हा इंदू म्हणायला लागते, काय ग तुला मुंबईबद्दल कसं काय माहिती? तसंही शकुंतला काकी म्हणत होते 2 दिवस तू इथे नव्हती, मग तू मुंबईला आली होती का? हा पाय सुद्धा तुझा मुंबईलाच भाजला गेला आहे का? खरं सांग, तुझी दुखापत कुठे झाली आहे? तेव्हा ती म्हणते, अगं ताई तसं नाही आहे, खरं म्हटलं तर मुंबईच्या बातम्या मी सतत ऐकत असते ना, आणि मुंबईचा पाऊस तर सगळ्यांना माहितीच आहे। आता तू जाऊन आली असणार, मग तुला माहिती असेल ना मुंबईला कसा पाऊस असतो आणि कशा सगळ्या गोष्टी असतात, म्हणून तर मी म्हणाली मुंबईचं। आणि ही दुखापट आहे ना, ती मला तालुक्याला झाली आहे। 2 दिवस माझं तालुक्याला काम होतं, त्याच्याचमुळे मी तिथे गेली होती। हे सगळं केल्यानंतर ती थोडी सुटकेचा श्वास घेते। तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, काय चाललंय तुझं? म्हणजे तू घरी जात का नाही? तेव्हा ती म्हणते, मग एवढं पावसात जाऊ का ताई? खरंच मला ते काही चांगलं वाटत नाही। तेव्हा इंदू म्हणते, ठीक आहे, तू नको जाऊ, जा तुझं काम कर। इंदू तिथून निघून जाते। हे सगळं झाल्यानंतर श्रीकलाला खूप जास्त आनंद झालेला असतो। तेव्हा ती म्हणते, हे बघ आता एक एक करून या घरामध्ये कसा मी कब्जा करते हे तू बघतच राहा, कारण की मला दिग्रजकरांच्या घरामध्ये सुरुंग लावायचा आहे, आणि त्याची सुरुवात तर मी इथूनच करणार आहे। तू बघच मी काय काय करेन। दुसरीकडे इकडे मोहितराव आणि गोपाळ महाराज भेटलेले असतात। तेव्हा गोपाळला बघून मोहितराव म्हणायला लागतात, अलभ्यला की गोपाळ महाराज आमच्या जवळ आले आहेत। अच्छा, सॉरी, तुम्हाला गोपाळ महाराज बोललेलं आवडत नाही ना, मग तुम्हाला काय बोलायचं? अच्छा, गोपाळराव, मोहितराव, गोपाळराव, किती मस्त वाटतं ना। तेव्हा तो विचारतो, नमस्कार तुम्हालाही, पण तुम्ही कसे आले आहेत? बेल घेऊन आले की जेल तोडून आले आहेत? तेव्हा मोहित म्हणतो, असं काहीच नाही, रितसर बेल घेऊन आमची सुटका झाली आहे, म्हणून तुम्ही काही गैरसमज करूच नका। तेवढ्यात तो म्हणायला लागतो, ठीक आहे, मला माझ्या क्लिनिकला जायचं आहे, उगाच इथे वेळ वाया घालून चालणार नाही। तेव्हा मोहित म्हणतो, तुम्ही काय क्लिनिकच करता? जरा तुम्हाला तुमच्या इलेक्शनकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे ना। तेव्हा गोपाळ म्हणतो, तुम्ही असताना मला लक्ष द्यायची काय गरज आहे? तेव्हा गोपाळराव म्हणतात, तारीफ तर मला आवडलेली आहे, पण कसं आहे माहिती का गोपाळराव, हे सगळं करण्यासाठी तुम्ही सुद्धा असायला पाहिजे ना। तेव्हा तो म्हणायला लागतो, कसं आहे माहिती का, तुम्ही जो मधी स्टंट केला ना, त्याच्यामुळे अध्यक्षची हवा वाढली आहे, आणि त्या इंद्रायणीला सुद्धा चांगलंच प्रोत्साहन भेटलं, सगळ्यांचं पाठबळ मिळालं, हे सगळं तुमच्याचमुळे झालं ना। तेव्हा मोहितराव म्हणायला लागतात, तसं नाही हो, पण आता आपल्याला प्रचार करायला पाहिजे, चला आपण रॅली काढू, म्हणजे कसं पुढच्या गोष्टी चांगल्या होतील। तेव्हा गोपाळ म्हणतो, मला हे जमणार नाही, मला माझं क्लिनिक आहे आणि मला पेशंटकडे बघायला सुद्धा जायचं आहे। तेव्हा तो म्हणायला लागतो, असं झालं आहे आता तुम्ही आमच्या नावावरती सगळं संपवत आहेत, म्हणजे मेडिकलवाला गोळ्या देतोय तर डॉक्टरची काय गरज आहे? असं काही करू नका, तुम्हाला लोकांमध्ये फिरायला पाहिजे, तुमचं कनेक्शन वाढवायला पाहिजे। तेव्हा तो म्हणतो, कनेक्शन तर माझं खूप आहे, पण आता मला हे काही जमणार नाही। तेव्हा तो म्हणतो, हे तुम्हाला जमवायला लागेल, इलेक्शनला उभं राहून सगळं होत नाही, त्याच्यासाठी प्रचार करणं सुद्धा गरजेचं आहे, तुम्ही कधी प्रचाराला येणार? तेव्हा तो म्हणतो, असंच असेल तर ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी अरेंज करा सगळं, मी तिथे येणार आहे। हे ऐकल्यानंतर मोहितराव खूप खुश व्हायला लागतात आणि म्हणायला लागतात, हे तुम्ही खूप चांगलं बोलले। गोपाळ लगेच तिथून निघून जातो। तेव्हा मोहित म्हणायला लागतो, आता खरी युद्धाला सुरुवात झाली आहे, आत्ता खरी टिणगी पेटणार, आणि आत्ता सगळी गोष्ट हवा परतणार आहे। तर दुसरीकडे
इंदू खूप वैतागलेली असते तेव्हा ती इथे विठ्ठलासमोर उभी राहते आणि म्हणायला लागते, ही श्रीकला घरामध्ये जी वावरते ना ती मला बिलकुल आवडत नाही. ती सतत इकडे तिकडे करत असते. तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे मला समजत नाही. तिला बघितलं ना की माझ्या डोक्यामध्ये एक टिडीक उभी राहते. तिला बघताच माझं डोकं दुखायला लागतं, अंग जड होऊन जातं. मला खरंच समजत नाही तिच्याबद्दल काय आहे आणि तिच्याबद्दल कोणाला काही सांगायला जाऊ तर अधोक्षज, त्यानंतर शकुंतला काकी, व्यंकू महाराज, नारायणीताई सगळेच तिच्या बाजूने बोलतात. कोणीच माझं म्हणणं ऐकूनच घेत नाही. तिने काय केलं हे खरंच जाणत नाही. विठुराया, तूच आता पाठीराखा आहे. तूच मला सांग या श्रीकलाच्या मनामध्ये नेमकं चाललं काय आहे. तूच या प्रॉब्लेम मधून काहीतरी सोल्युशन काढ. तेवढ्यात तिथे अधोक्षज येतो आणि म्हणायला लागतो, प्रॉब्लेम मधला सोल्युशन निघालेला आहे. तेव्हा ती विचारते, काय झालं अधोक्षज, तू एवढा का खुश आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्यासाठी जे इलेक्ट्रिक वस्तू आहेत ना ते काही लोक देणार आहेत आणि त्यानंतर दरवाजे खिडक्या आहेत ना ते सुद्धा आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये भेटणार आहे. तेव्हा इंदू म्हणते, ही तर विठूची कृपाच झाली, खरंच खूप चांगलं झालं आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, आता हे सगळं होईलच आणि बिल्डरशी माझं बोलणं सुरू आहे, मग तू काही काळजीच करू नको. त्या दोघांचा आनंद खूप चांगला झालेला असतो. तेवढ्यात तिथे नारायणीताई येतात आणि म्हणतात, हे घ्या श्रीकला स्पेशल तुमच्यासाठी ज्यूस आहे. श्रीकलाचं नाव ऐकताच इंदूच्या चेहऱ्याचा रंग उडलेला असतो. तेव्हा ती म्हणते, श्रीकला अजून सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात आहे का, म्हणजे ती त्या घरामध्ये काय करते. तेव्हा नारायणीताई म्हणतात, अगं ती तर सगळंच करत असते ना. तेव्हा इंदू म्हणते, असं काही चांगलं वाटत नाही. नारायणीताई, तुला जर मदतीची गरज असेल ना तू मला सांग. ती कशी पाहुणी आहे ना, पाहुण्यांनी सतत आपल्या घरची कामं करणं, स्वयंपाकघरात जाणं मला काही आवडत नाही. तेव्हा नारायणीताई म्हणतात, अगं ती घरच्या सारखं करते आणि तिच्या हाताला काय चव आहे तुला काय सांगू. म्हणजे तिने त्या दिवशी बटाटे वडे बनवले, त्यानंतर थालीपीठ एक नंबर सुरेख बनवलं होतं. म्हणजे ती खरंच सुगरण आहे. तेवढ्यात अधोक्षज सुद्धा म्हणायला लागतो, बरोबर आहे, तिचा चहा पण खरंच खूप सुरेख असतो. तिला स्वयंपाकाची खूप आवड सुद्धा आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, बरोबरच आहे, खरंच श्रीकलाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण तुमच्या नवरा बायकोचं सुद्धा मला कौतुक आहे. तुम्ही दोघं एक दुसऱ्यासाठी खरंच पूरक आहात. माझं तर नशीब थोर आहे की तुझ्यासारखा भाऊ आणि तुझ्यासारखी भाऊजाई माझ्या नशिबात आली आहे. तुम्ही राजा राणी दोघं मिळून शाळेचं स्वप्न पूर्ण करत आहात आणि हेच सगळं सुरू आहे ना. तेवढ्यात बाहेरून आवाज येतो, नारायणीताई तुला बाहेर बोलवलं आहे. तेवढ्यात इकडे श्रीकलाचा आवाज ऐकून इंदू म्हणायला लागते, म्हणजे श्रीकला अजून सुद्धा इथेच आहे का. तेव्हा नारायणीताई म्हणतात, हो हो, ती स्वयंपाकघरातच आहे, जाऊ दे, मला थोडी तिची मदत करायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते, मीही येते ना ताई. नारायणीताई म्हणतात, नको ग, तू आता मुंबईची थकून आली आहे, तुमचा प्रवास सुद्धा झाला आहे ना, मग आता हे सगळं करायची गरज नाही. पण तुमचा प्रवास तर चांगला झाला ना. तेव्हा ते म्हणायला लागतात, हो प्रवास उत्तम झाला आहे, शाळेचं काम लवकरच सुरू होईल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मग आता मी माझी आवरावर करायला जाते, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. पण इंदूला तिच्या सगळं वागणं थोडं खटकलेलंच असतं. ती विठुरायाकडे बघायला लागते आणि काहीतरी सोल्युशन भेटावं याच्या मागे असते. तर दुसरीकडे श्रीकला इकडे तिचा जाळ पूर्णपणे रचलेला असतो. तेव्हा ती लगेच शकुंतला काकींना म्हणते, शकुंतला काकी, हा उकळून पुन्हा थंड केलेलं पाण्याचं हे आहे आणि या थर्मासमध्ये तुमच्यासाठी काढा ठेवला आहे जसा तुम्हाला आवडतो. आणि त्याचनंतर हे बघा, हे तुमचं गोळ्यांचं टाइम टेबल आहे. ही गोळी जेवणाच्या पहिले खायची आहे आणि ही गोळी जेवणाच्या नंतर खायची आहे. हे सगळं मी गोपाळला विचारूनच केलं आहे, मग तुम्ही बघून घ्या. आणि महाराज तुम्हीही एकदा या सगळ्याकडे लक्ष ठेवा, म्हणजे काही भूलचूक होता कामा नये. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, अगं किती करशील बाळा, तू जरा जास्तच करते. तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला काकी म्हणत असली तरीही मला तुम्ही माझ्या आईच्या जागेवरतीच आहात. तेव्हा ते म्हणतात, खरंच तुझे आई वडील खरंच पुण्यवान आहेत, त्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळाली आहे. ते बघता श्रीकला म्हणायला लागते, आता आई तर राहिली नाही, फक्त बाबाच आहेत, पण आता मला घरी जायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, अगं आता थांबलीच आहे तर जेवण सुद्धा करून जा. तेव्हा श्रीकला म्हणते, मी संध्याकाळची जेवत नाही, पण तरी सुद्धा मला आता घरी जायला पाहिजे कारण की खूप उशीर झाला आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, तू जर इथेच थांबली असती तर किती छान झालं असतं ना. हे एक तास लगेच व्यंकू महाराजांच्या चेहऱ्याचा रंग सोडून गेलेला असतो. तेव्हा
ती म्हणायला लागते तसं नाही ग, पण तरी सुद्धा तू आली की कसं बरं वाटतं ना. तेवढ्यात ती म्हणते हे मला आवडलं असतं, पण घरी माझी आजी असते ना, मग मला जायला पाहिजे. व्यंकू महाराज मी जाते आणि उद्या नक्कीच येईल. ती लगेच तिथून निघून जाते. हे सगळं बघितल्यानंतर शकुंतला काकी म्हणायला लागतात खरंच हिला मानायला पाहिजे, ही मुलगी खरंच खूप साजेशी आहे. आपली इंदू आहे ना तशीच आहे, दिग्रजकरांच्या घराण्याला शोभेल अशीच ही मुलगी आहे. मला असं वाटते गोपाळ आणि हिचं जुळू शकतं आणि त्या दोघांचा सुखाचा संसार सुद्धा होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तू तर माझ्या मनातली गोष्ट बोलली. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात मला असं वाटते गोपाळला सुद्धा ही आवडत असेल. तेव्हा ते म्हणायला लागतात जर असं असेल तर एकदा बोलून घे, म्हणजे आपल्या मनातली सुद्धा शंका निघून जाईल. हे सगळं बोलणं इकडे श्रीकला चोरून ऐकत असते. तेव्हा ती स्वतःलाच म्हणते मला आता लवकरच सौभाग्यवती श्रीकला गोपाळ दिग्रजकर व्हायचं आहे आणि या घरामध्ये लवकरच घुसायचं आहे. हे तर लवकरच होईल. तिच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद असतं. दुसरीकडे इकडे इंदू तिच्या कामासाठी बाहेर निघालेली असते. तेवढ्यात तिचं लक्ष विठू पंढरपूरकडे जातं आणि ती खूप खुश होऊन जाते. तेव्हा ती म्हणते विठू पंढरपूरकर या या इकडे इकडे. पण तेवढ्यात ते पुढे पुढे चालायला लागतात. ते बघतात हे सगळं बघून इंदू म्हणायला लागते हे कुठे गेले, माझा भास तर झाला नाही ना. तेवढ्यात ते पुढे जातात आणि तिथे खूप धुकं असतं, त्याच्यामध्ये ते हरून जातात. तेव्हा इंदू म्हणते माझा भासच झाला का विठू पंढरपूर आले होते, माझंच काहीतरी गुंतागुंत होते का. म्हणजे ती थोडी कन्फ्युज झालेली असते. ती इकडे तिकडे शोधाशोध करायला लागते पण तिला काहीच सापडत नसतं. तेव्हा ती म्हणते हे नक्कीच ते आहेत, म्हणून तर माझी चेष्टा करतात आणि माझ्याबरोबर लपाछुपी खेळतात. पण जाऊ दे, मला असं वाटते माझाच भ्रम असेल. तेवढ्यात मागून विठू पंढरपूर हात ठेवतात. ते बघता इंदू खूप खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे आदोक्षच म्हणायला लागतो इंदू मला असं वाटते आपल्या शाळेच्या इमारतीची पहिली वीट जर विठू पंढरपूरकर यांनी ठेवली तर किती छान होईल ना. तेव्हा इंदू म्हणते हे असंच होईल. ते दोघं एक दुसऱ्याला टाळी देतात. तर दुसरीकडे इकडे रत्ना म्हणत असते इंदू आहे ना तिच्या अवतीभोवती तिच्या भक्तीचा एवढा मोठा कवच आहे ना, ते सगळं तुला तोडणं खूप अशक्य आहे. तेव्हा ती म्हणते मग काय मी सगळं सोडून देऊ का, हे सगळं आपल्याला करायलाच लागेल. दुसरीकडे गोपाळला श्रीकला भेटायला गेलेली असते. तेव्हा ती म्हणते मला वाटते आदोक्षचा हवा आता सगळीकडे खूप जास्त वाढली आहे आणि त्याच्याकडचा पगडा खूप जास्त झाला आहे. हे ऐकल्यानंतर गोपाळ म्हणायला लागतो तू काळजी करू नको, आता हवाही बदलणार आणि गोष्टी सुद्धा बदलणार. बघ आता मी काय करतो. हे सगळं करून श्रीकलाला खूप आनंद झालेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच नेमकं घडणार तरी काय आहे, श्रीकलाचा विजय होईल की आदोक्ष जिंकेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल